मग हे कोणाचा फॅन क्लब आहे? मग त्या अब्दालीला विचारा, अहमद शहाचा जो वंशज वळवळतो ना इकडे इकडे येऊन बोंबलून गेला. निवडणूक प्रचारात अहमद शहा अब्दालीची एंट्री. शहांवरील टीकेनंतर भाजपचा ठाकरेंवर पलटवार. कोणत्याही ढेगणाला आव्हान देत नाही. पुण्यातील मेळाव्यातून उद्धव ठाकरेंकडून फडणवीसांचा शेलक्या शब्दात समाचार. उद्धव ठाकरे हिरव्या झेंडाच्या तालावर नाचतायत हे पाहून दुःख होतंय. उद्धव ठाकरेंच्या टीकेला भाजपचं प्रत्युत्तर. राज ठाकरेंवर टीका करू नका, थोबाड पुठायला वेळ लागणार नाही. अमोल मिटकरी वणसे वादात निलेश राणेंची आता उडी. नाशिकमध्ये मवियात वादाची ठिणगी. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उमेदवार जाहीर केल्याने राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्यांमध्ये आता नाराजी. मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस. जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचायला सुरुवात. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग. 27,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग. नागरिकांना सतर्क राहण्याचा प्रशासनाचा इशारा. अमोल मिटकरी कार हल्ला प्रकरणी राजेश काळेंसह 4घांना जामीन मंजूर. आतापर्यंत 12 मनसैनिकांना जामीन. नखाच्या मागे वाघ असेल तर त्याला वाघनख म्हणतात. वाघनख आणि मुनगंटीवार कुठं जुळतंय का? उद्धव ठाकरेंचा सुधीर मुनगंटीवारांना टोला. पंढरपुरात शेकापच्या मेळाव्यात खडाजंगी. सुभाष पाटील आणि जयंत पाटलांमध्ये वाद. अतुल म्हात्रेंना पक्षात न घेता पदावर घेतल्यानं वाद. नरेश मस्केंच्या मध्यस्थीनंतर विजय चौगुलेंनी तिसऱ्या दिवशी उपोषण सोडलं. सोमवारपासून झोपडपट्टी वाशियांचं सर्वेक्षण होणार सुरू. वाशीमध्ये काँग्रेसचं आंदोलन. अनुराग ठाकूरांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध. नागपुरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट. मोकाट जनावरांनी रस्त्यावरच मांडलं ठाण. छत्रपती संभाजीनगरमध्ये दमदार पावसाची प्रतीक्षा. पाण्याअभावी मोसंबीची गळती. फळबागायतदार शेतकरी चिंतेत. भाटघर धरणात पाण्याची आवक सुरू. धरणातून 15,631 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. मुंबई ठाण्यासह कोकणात ऑरेंज अलर्ट. हवामान खात्याकडून अलर्ट जारी. साताऱ्यासाठी हवामान खात्याचा रेड अलर्ट. नवी मुंबईत पावसाची रिमझिम. तुर्भे, MIDC, ऐरोली, घणसोली विभागात साचलं पाणी. मुंबईसह पश्चिम उपनगरात मुसळधार पाऊस. मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली. पाणी भरल्यामुळे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद. ठाण्यात मुसळधार पावसानं ईस्टर्न एक्सप्रेस हायवे जाम. महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी. गुजरातच्या डांग भागात महापूर. मुसळधार पावसानं अंबिका नदीला पूर. अंबिका नदीच्या पुरात टेम्पो अडकला. रत्नागिरीत बनावट नोटांचा छापखाना उद्ध्वस्त. प्रिंटिंग प्रेसचा मालक प्रसाद राणेला अटक. 25,000च्या बोगस नोटा वटवणाऱ्याला 15,000चं कमिशन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.